फॉलोअप घेतल्यानंतर 1 महिन्यामध्ये माझा 4 किलो फॅट लॉस झाला आणि त्याच्यानंतर माझ्या तब्येतीमध्ये इतका फरक झाला की म्हणजे खूप अगदी चांगले हे झाले. त्याच्या पूर्वीची माझी जर लक्षणे बघितली तर मला पित्ताचा त्रास होता. सकाळी ब्रश करताना वॉमिटिंग व्हायचं, पिवळं असं हळदीचं पाणी पडल्यावर वॉमिटिंग वगैरे व्हायचं, अंगाला खाज इतकी उठायची की मी असं भिंतीला करते तर उभारलं असं भिंतीला पाठ घासायची किंवा घरातल्या मुलांना कंगव्यानं पाठ घासायला लावायचं वगैरे, असं इतकं म्हणजे बाकीचे त्रास होते. आणि डोकेदुखी आणि सर्दी ही माझ्या 5वीला कायम पुजल्यावर असायची. म्हणजे सर्दी आणि डोकेदुखीची गोळी माझ्या कायम खिशात असायची. ओमेजिन म्हणजे ॲसिलॉक वगैरे त्याच्या गोळ्या, त्या डोके दुखायला की ती गोळी खायचं वगैरे असं. पण त्याच्यानंतर साधारणतः 2 महिने मी इथं फॉलोअप घेतला आणि त्याच्यानंतर माझा 9 किलो जो फॅट लॉस झाला. त्याच्यानंतर मी 70-71ला कॉन्स्टंट आलो आणि तेव्हापासून जे माझा आरोग्याचा प्रश्न म्हणजे बऱ्यापैकी निकालात निघत गेला. त्या ग्रुपचे 3 मार्च 2020 त्या तारखेपासून मला आठवते तारीख पूर्ण होती, कारण का त्याच्यानंतर लगेच लॉकडाऊन झालं आणि लॉकडाऊनच्या कालावधीत तरी मला या एनर्जीचा इतका फायदा झाला की हुपरीची सेवा करताना खूप मला त्याचा फायदा झाला. म्हणजे पेशंटच्या संदर्भात सेवा देताना कुठेही मला असं वाटलं नाही की माझ्यामध्ये कुठेतरी कमतरता आहे, असा पॉझिटिव्हनेस माझ्यात होता त्यावेळेला. आणि खरंच एक ताईंचा असू दे, सरांचा असू दे, शेटे सरांचा असू दे, मुळके सर, आपल्या प्रसाद पाटील डॉक्टर साहेब आणि पद्मजाताई, या टीमनं मला इतकं एनर्जेटिक तयार केलं की त्यामुळे मी तिथून पुढच्या लाईफमध्ये म्हणजे नोकरीच्या लाईफमध्ये असू दे किंवा सामाजिक लाईफमध्ये पण असू दे, मला खूप अगदी शारीरिक घडण माझी चांगली केली. त्याचा फायदा काय झाला तर थोडंसं योगाच्या संदर्भात मी इथं क्लास म्हणजे माझ्या स्वतःसाठी करत असताना ताईंनी प्रमोट करून मला 2022ला योग शिक्षकला आमची 72 जणांची बॅच तयार केली. त्या बॅचमध्ये सुद्धा योग शिक्षक होण्याचा मला योग आला. आणि त्या योगाच्या ह्याच्यामुळे म्हणजे सकल संतुलित आहाराचा तर 80% फायदा आहेच आहे, पण 20% जे आपण म्हणतोय ते योगाच्या ह्याच्यामुळे थोडंसं आपलं मानसिक संतुलन म्हणा किंवा आपले मनाची जी तयारी असते ती करून घेतली जाते. त्या ह्याच्यामुळे 2024 मध्ये म्हणजे वयाच्या माझ्या 45व्या वर्षी राज्य संवर्गाची मी परीक्षा दिली आणि ती परीक्षा सुद्धा मी यशस्वीरित्या पास होऊन आता जयसिंगपूरला मी सहाय्यक कार्यालय अधीक्षक म्हणून कामावर आहे. तर असं काही नाही की बाबा आरोग्यासाठीच करावं, तर आपल्या मुलांच्यासाठी असू दे किंवा आपल्या स्वतःच्या करिअरसाठी सुद्धा असू दे, जी आपली सामाजिक जडणघडण असते या गोष्टीचा व्यक्तिमत्व विकास आपण जो म्हणतो तो करायचा असेल तर सुद्धा या आपल्या ग्रुपला 27ला जॉईन होणं खूप गरजेचं आहे. आणि मी सगळ्यांना धन्यवाद आणि भाग्यवान म्हणतोय की आपण वेळेत ह्या ग्रुपला आपण जॉईन झालो आहोत. कुणी सांगावं म्हणजे आज आपण, मला तर वाटतं की मी जर त्या 2021-22ला जर किंवा 17ला जर ह्या ग्रुपमध्ये 2020ला जर ह्या ग्रुपमध्ये आलो नसतो तर मी आज इथं असेल का नाही, इतकं त्यावेळेला मी म्हणजे डिप्रेशन मध्ये गेलो होतो. पण माझ्या जवळचे दोन्ही स्टाफ मेंबर माझे असे गेल्यामुळं खूप डिप्रेशन मध्ये होतो आणि त्या सगळ्याच गोष्टीतनं मला ताईंनी आणि ह्या ग्रुपनं बाहेर काढलं. आणि आज एक मेडिकल फ्री, मला आठवत नाही म्हणजे आता उपरीतले आमचे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे मी गेल्यानंतर फाईल, माझी पुरी फाईल होती, म्हणजे केस पेपर असायचे